नमस्कार मित्रमैत्रिणींनो. अकवेचं गुलाब फूल कधी खूप कठीण परिस्थितीमध्ये तुम्ही फसला असाल किंवा खूप भीती वाटत असेल, खूप वाईट होणार आहे किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुमचा डावा डोळा फडफडतोय, काहीतरी गडबड होणार आहे, तेव्हा रुईच्या गुलाबी फूल असतं ते महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन अशोक सुंदरीला स्पर्श करून शिवलिंगावर व्हावं. आपली कितीही वाईट परिस्थिती असेल तर त्यातून नक्कीच मार्ग निघतो. ज्यांचा विवाह होत नसेल किंवा पत्रिकेमध्ये मंगळ असेल तर त्यांनी भौम प्रदोष करावा. मंगळवारी जो प्रदोष येतो त्याला भौम प्रदोष म्हणतात. कमरेच्या खाली फाटलेला कपडा कधी चुकून सुद्धा घालू नका. ज्यांचा कपडा फाटलेला असेल त्याला आयुष्यभर शरीर सोडत नाही आणि दारिद्र्य येतं. भगवान शंकराला दिवा ओवाळला तर ज्ञानाची प्राप्ती होते. भगवान शंकराला विड्याचे एक पान वाहिले तर संपत्ती प्राप्त होते. एक बेलाचे झाड लावले तर 1 कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य मिळतं. त्या बेलपत्राच्या झाडाला 1 प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढी तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घडतं. ज्या व्यक्तीला थायरॉईड असेल त्या व्यक्तीचे 5 द्वादशीला भगवान शंकराची मुलगी अशोक सुंदरीपाशी मधाने ओम लिहावं आणि नंतर पितळेच्या पात्रातून महादेवाचा जलाभिषेक करावा. जलधारेखाली 1 पात्र ठेवावं आणि ते तीर्थ घ्यावं. द्वादशीच्या दिवशी दुपारी 12 वाजता. ज्या लोकांना थायरॉईड आहे त्या लोकांना नक्कीच फरक पडतो. जर तुम्हाला शत्रूने त्रास दिला असेल आणि तुम्ही त्यावर मात करू शकत नसाल तर शमीपत्राला गंगाजलाने धुवून शिवलिंगावर अर्पण करावं. यानंतर तिथे बसून ओम नमः शिवाय 108 वेळा जप करावा. असं म्हणतात की या उपायाने सर्वात मोठा शत्रू देखील नरम होतो. कुटुंबामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर सोमप्रदोष या दिवशी तुम्ही संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देशी तुपाचा दिवा आणि तेलाचा दिवा, देशी तुपाच्या दिव्यांना कापसाच्या उभ्या वाती आणि तेलाच्या दिव्यांना लांबट वाती असाव्यात आणि तो प्रत्येक प्रदोषाला हा उपाय करा. त्यामुळे घरामध्ये शांतता कायम राहते. ज्यांची तब्येत खराब आहे त्यांनी भगवान शिवाचा हा खास उपाय करावा. यासाठी प्रदोषाच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात जाऊन देवाला सुकं खोबरं अर्पण करावं. यानंतर तुमच्या उत्तम आरोग्यासाठी भोलेनाथाची प्रार्थना करावी. असं म्हटलं जातं की हा उपाय केल्यावर व्यक्तीचं आरोग्य सुधारतं. अनेकांच्या कुटुंबामध्ये किंवा जीवनामध्ये अडचणी येतात. अशा लोकांनी दह्यामध्ये मध मिसळून ते सोमप्रदोष व्रताला भगवान भोलेनाथांना अर्पण करावं. असं केल्याने घरातील संकटे संपतात आणि कौटुंबिक जीवनामध्ये शांती आणि प्रेम येतं. असं मानलं जातं की जर आपण प्रदोष करत नसाल तर शिवलिंगाच्या जिथून खाली पाणी पडतं त्या ठिकाणी भगवान भोलेबाबाचे चरण असतात. त्या ठिकाणी समोरून पाणी पडतं तिथे आपला तळहात थोडा वेळ लावावा आणि भगवान भोलेबाबांच्या पंचाक्षरी मंत्र किंवा ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्रांचा जप करावा. या मंत्रांचा जप केल्याने मनातील इच्छा भगवान भोलेनाथांना सांगावी. आपली इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते. जो व्यक्ती खूप आजारी राहत असेल, खूप परेशान झालेला असेल तर त्या व्यक्तीने शिवलिंगावर अर्पण करावे ते बोर. आपल्यावरून उतरून शिवरात्रीच्या दिवशी दुपारी 12 वाजता शिवलिंगावर अर्पण करावं. आपला रोग 3 महिन्यामध्ये समाप्त होतो. शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा. असं केल्याने पैशाशी संबंधित समस्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासूनही आराम मिळतो. पाण्यामध्ये काळे तीळ मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि जीवनातील सर्व संकटे दूर होतात. यामुळे अशुभही कमी होऊन शुभता प्राप्त होते आणि सर्व प्रकारचे सुख प्राप्त होतं. पितरांकडून जर आशीर्वाद घ्यायचा असेल तर पाण्यामध्ये जाऊन मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने आनंद वाटतो आणि पितरांचा सुद्धा तुम्हाला आशीर्वाद मिळतो. त्याचबरोबर गहू अर्पण केल्याने वंश वाढतो आणि कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहतं आणि नकारात्मक वातावरणाचे सकारात्मकतेमध्ये रूपांतर होतं. लग्न करायचं असेल तर हा उपाय करा. लग्न करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शिवपुराणामध्ये उपाय सांगितलेला आहे. अविवाहित व्यक्तीने दररोज बेलाच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केली तर त्याची इच्छा लवकर पूर्ण होते. जुईच्या फुलाने पूजन केल्याने कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही. तुम्हाला तुमच्या कामाच्या ठिकाणी यश मिळेल. शुभ वस्त्र किंवा पवित्र धागा भगवान शंकराला अर्पण केल्याने दीर्घायुष्य मिळतं आणि मनोकामना सुद्धा पूर्ण होतात.
यासोबतच कामाच्या ठिकाणी यशसुद्धा मिळतं आणि नवीन संधी देखील मिळतात. पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगाला अभिषेक केल्यास शारीरिक दुर्बलता दूर होते. याशिवाय मधाने पूजा केल्याने आजारही बरे होतात. आकरुईचे फूल अर्पण केल्याने मोक्ष प्राप्त होतो. शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपात कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गायीच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा. त्या व्यक्तीच्या समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होते.